चालू केला. ओके. कुठला टॉपिक चालू आहे आपला? थर्ड टॉपिक. त्यात कुठलं बघतोय आपण बेटा? टाइप्स ऑफ रिॲक्शन, एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक. एक्झोथर्मिक कुणाला म्हणायचं बेटा? ज्या रिॲक्शन मध्ये हीट काय होणार आहे? रिलीज. हीट बाहेर पडते त्या रिॲक्शनला कुठली रिॲक्शन म्हणायचं? एक्झोथर्मिक. द रिॲक्शन इन विच हीट इज लिबरेटेड, such type of reaction is called as exothermic. Exam point of view ने एक्झाम्पल लक्षात ठेवा. काय बघा? फॉर्मेशन ऑफ आईस फ्रॉम वॉटर. पाणी पाणी आपण फ्रीज मध्ये ठेवलं तर आईस होणार आहे. सो पाण्याचं टेम्परेचर 20. झिरोला येताना तो बाकीची एक्स्ट्रा जी 20 हीट आहे तो काय करतो? रिलीज करतो. सेकंड, डिझॉल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड इन वॉटर. पाण्यामध्ये एनर्जी घातलं तर पाणी गरम होतं. गरम होतं म्हणजे तो काय करतो? हीट रिलीज. सच टाइप ऑफ रिॲक्शन इज कॉल्ड ॲज एक्झोथर्मिक. एंडोथर्मिक, ज्याच्यामध्ये हीट काय होते बेटा? सप्लाय केली जाते, गिव्हन केली जाते, ऍब्सॉर्ब केली जाते. त्या रिॲक्शनला कुठली रिॲक्शन म्हणायचं? एंडोथर्मिक. द रिॲक्शन इन विच हीट इज ऍब्सॉर्ब, गिव्हन ऑर सप्लाय. काय एक्झाम्पल आहे मॅडम? मेल्टिंग ऑफ आईस. आईस मेल्ट होण्यासाठी आईस ठेवलं तर त्याला रूम टेम्परेचरला येण्यासाठी सराउंडिंग मधनं हीट तो काय करतो? ऍब्सॉर्ब करतो. दुसरं एक्झाम्पल, पोटॅशियम नायट्रेट वॉटर मध्ये मिक्स केलं तर वॉटर काय होतं बेटा? कूल होतं. सो दोन टाईपच्या रिॲक्शन, एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक. कसं रिप्रेझेंट करायचं? एंडोथर्मिक लिहिताना रिॲक्टंट मध्ये हीट लिहा और एरोवर काय लिहा बेटा? ट्रायंगल. एक्झोथर्मिक डिनोट करताना काय लिहा बेटा? प्रोडक्ट साइडला काय लिहा? हीट. नेक्स्ट कन्सेप्ट, रेट ऑफ रिॲक्शन. रेटचा अर्थ इथं काय घ्यायचं बेटा? स्पीड. काही रिॲक्शन फास्ट होतात तर काही रिॲक्शन कसे होत असतात बेटा? स्लो. फॉर एक्झाम्पल, गॅस आपण सिलेंडर असतंय, गॅस ऑन केलं लगे लाईट लागते ना, म्हणजे लगेच तो गॅस पेटतो. तर ही रिॲक्शन फास्ट होते. करोजन स्लो होते. सो काही रिॲक्शन फास्ट असतात तर काही रिॲक्शन कसे असतात बेटा? स्लो. मग हे जे रिॲक्शनची स्पीड आहे ते कशावर डिपेंड आहेत? तर पेपरला विचारतील बेटा, मेन्शन द फॅक्टर अफेक्टिंग ऑन रेट ऑफ रिॲक्शन. तर आपल्याला फक्त नावं लिहायचे. कुठले कुठले नाव आहेत? फर्स्ट बेटा, नेचर ऑफ रिॲक्टंट, म्हणजे कुठला रिॲक्टंट घेतलेला आहे. नेचर ऑफ रिॲक्टंट अफेक्ट द रेट ऑफ रिॲक्शन. एक्झाम्पल घेतलं आपण गोल्ड आणि आयरन. गोल्ड ठेवलं, आयरन ठेवलं, वर्षानुवर्ष ठेवलं, गोल्डला काय फरक पडतो का बेटा? नाही. आयरन काय होतं? करोजन होतं का नाही? म्हणजे रिॲक्टंट कुठला आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट असेल तर काय होणार आहे? रिॲक्शनचा रेट फास्ट. मोर रिॲक्टिव्ह साठी रिॲक्शनचा रेट कसा असणार आहे? फास्ट. आणि लेस रिॲक्टिव्ह साठी काय असणार आहे बेटा? रिॲक्शनचा रेट स्लो. सेकंड, रिॲक्टंट बघितलं मॅडम, साईज सुद्धा महत्वाची आहे त्याची. साईज कशी आहे? ठीक आहे. एक्झाम्पल घेतलं, 2 वाटी पाणी घेतलं, एकामध्ये साखर घाला, एकामध्ये खडी साखर घाला, डिझॉल्व्ह करा. लवकर कुठली डिझॉल्व्ह होईल? साखर डिझॉल्व्ह होईल. खडी साखर होईल का? नाही. का? साईज सुद्धा मॅटर कर. सो जेवढी स्मॉलर साईज असेल तेवढं रिॲक्शनचा रेट कसा असतो बेटा? फास्ट. आणि लार्जर साईज असेल तर रिॲक्शनचा रेट काय होतो? स्लो. थर्ड, कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे पॉवर. पाणी आहे का नाही, प्युअर किती आहे केमिकल. केमिकल प्युअर असेल म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड असेल तर रिॲक्शन कशी होते बेटा? फास्टर. तेच त्याच्यामध्ये पाणी घातलं, डायल्यूट केलं तर रिॲक्शन कशी होते बेटा? स्लो. सो कॉन्सन्ट्रेशन साठी रिॲक्शन कशी असेल? फास्ट. डायल्यूट साठी रिॲक्शन कशी असेल बेटा? टेम्परेचर. टेम्परेचर वाढवलं रिॲक्शनचा रेट सुद्धा काय होईल बेटा? वाढेल. चहाचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण. चहा घेतलं, सगळं काय केलं आपण बेटा? बघून पाणी, साखर, चहा पत्ती, दूध घेतलं तसंच ठेवलं, होईल का रिॲक्शन? त्यासाठी काय करायला लागेल? हीट द्यावी लागेल. सो टेम्परेचर वाढवलं तर रिॲक्शनचा रेट काय होतो बेटा? इन्क्रीज. टेम्परेचर कमी केलं रिॲक्शनचा रेट डिक्रीज होतो. तो 4 फॅक्टर कुठले कुठले बेटा? नेचर ऑफ रिॲक्टंट, साइज ऑफ द पार्टिकल ऑफ रिॲक्टंट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट आणि लास्ट टेम्परेचर ऑफ रिॲक्शन. आणि महत्वाचा लास्ट 5th फॅक्टर कुठला आहे बेटा? कॅटॅलिस्ट. सो व्हॉट यू मीन बाय कॅटॅलिस्ट? कॅटॅलिस्ट म्हणजे असा सबस्टन्स जो रिॲक्शन करताना आपण ऍड करतो, त्यामुळं रिॲक्शनची स्पीड वाढते.
त्यामुळे काय होईल बेटा, रिॲक्शनची स्पीड वाढते. द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन्क्रीजेस विदाउट कॉझिंग एनी चेंज टू द रिॲक्शन. रिॲक्शन मध्ये काही फरक पडत नाही, जशी व्हायची आहे तशीच होणार, फक्त तो सबस्टन्स ऍड केल्यामुळे रिॲक्शन कशी होते बेटा, फास्ट, रेट काय होतो, वाढतो. त्याला म्हणायचं कॅटलिस्ट. बघा कॅटलिस्टची डेफिनेशन पडलेली आहे बोर्डाला. द सबस्टन्स इन हुज प्रेझेन्स रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इन्क्रीजेस विदाउट कॉझिंग एनी केमिकल चेंज. एक्झाम्पल, कुठले एक्झाम्पल दिले बघा. पोटॅशियम क्लोराईड डिकम्पोजिशन केलं, त्याचं हीट केल्यावर तो ब्रेक होतो. कशात ब्रेक होतो, KCl प्लस O2, नॉर्मल रिॲक्शन. पण हेच रिॲक्शन करताना जर मी ह्याच्यामध्ये ऍड केले बेटा MnO2 मॅंगनीज डायऑक्साईड, तर रिॲक्शन फास्टर होते. रिॲक्शन कशी होते बेटा, फास्ट. ठीक आहे, मग इथे MnO2 काय म्हणून ऍड करेल बेटा, कॅटलिस्ट. MnO2 काय म्हणून ऍड करेल, कॅटलिस्ट. अजून एक दुसरे एक्झाम्पल कुठलं मॅडम, तर डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पर ऑक्साईड इन प्रेझेन्स ऑफ MnO. कसा ब्रेक होईल हा, H2O प्लस O2. ही रिॲक्शन फास्टर होते कुणाच्या प्रेझेन्स मध्ये, MnO. सो हिअर MnO2 ऍक्ट ॲज कॅटलिस्ट. इथे MnO2 काय म्हणून ऍड करणार आहे, कॅटलिस्ट. मग काही रिॲक्शन आहेत बेटा डेली लाईफ मध्ये बघतोय आपण, तर त्यातल्या काही रिॲक्शन कशा असतात, फास्ट, तर काही रिॲक्शन कशा असतात बेटा, स्लो. त्यातल्या काही रिॲक्शन इन्स्टंट असतात. इन्स्टंट म्हणजे विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. कुठली रिॲक्शन आहे मॅडम, ऍसिड मध्ये काय मिक्स करणे, बेस. स्ट्रॉंग ऍसिड मध्ये स्ट्रॉंग बेस मिक्स केलं तर लगेच त्यांची रिॲक्शन होते, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये रिॲक्शन होते. आणि ती रिॲक्शन कशी आहे बेटा, इन्स्टंट. आणि अशाच काही रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये होत असतात. तर आपल्या बॉडीमध्ये जे एन्झाईम आहेत ते एन्झाईम्स काय करत असतात बेटा, बॉडीच्या रिॲक्शन कंट्रोल करत असतात. सो इन आवर बॉडी एन्झाईम इन्क्रीजेस रेट ऑफ फिजिओलॉजिकल रिॲक्शन. फिजिओलॉजिकल रिॲक्शन एन्झाईम्स म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काही केमिकल सिक्रेट होतात. 9th स्टँडर्डला बघितलं ना आपण, पिट्युटरी ग्लँड्स, थायरॉइड ग्लँड्स, एन्झाईम सिक्रेट होतात ना. सो ते एन्झाईम्स काय करतात, आपल्या बॉडीचे काही फंक्शन्स कंट्रोल करतात. सो लक्षात ठेवायचं आहे, एन्झाईम आपल्या बॉडीमध्ये कोण रेट कंट्रोल करतो फिजिओलॉजिकल प्रोसेसचा, एन्झाईम. ठीक आहे, मग आपल्या घरामध्ये सुद्धा डेली लाईफ मध्ये काही प्रोसेसेस असतात बेटा. फ्रुट्स आणतो आपण, फ्रुट्स खराब होणे म्हणून कुठे ठेवतो आपण, फ्रीज मध्ये. तेच बाहेर ठेवलं तर खराब होण्याचा रेट वाढतो. फळं खराब होण्याचा, फ्रुट्स खराब होण्याची स्पीड वाढते. ती स्पीड कमी व्हावून आपण त्याला कुठे ठेवतो, रेफ्रिजरेटर मध्ये, बरं आहे ना. सो पेरिशेबल फूड, पेरिशेबल म्हणजे खराब होणारा फूड, कुठे ठेवतो आपण, रेफ्रिजरेटर. त्यामुळे काय होतं, रेट स्लो डाऊन होतो. त्यामुळे काय होतं बेटा, रेट स्लो डाऊन. रेट वाढवायचंय, कुणाचं वाढवायचं बेटा, व्हेजिटेबल. भाज्या जर आपल्याला लवकर शिजून घ्यायचं असेल तर त्याला आपण तेलात फ्राय करतो. पाण्याच्या कंपॅरिझन तेलामध्ये काय होतात बेटा, ते लवकर फ्राय होतात. मग काही इंडस्ट्रीमध्ये रिॲक्शन जर स्लो असतील तर ते प्रॉफिटेबल होत नाही. रिॲक्शन स्लो आहे, त्याला 2-4 महिने लागणार, मग कशी इंडस्ट्री चालणार ना. मग रिॲक्शन फास्ट होण्यासाठी काय लागतं बेटा, काही काय करायला लागतात, प्रोसेसिंग करायला लागतात. मग ते इंडस्ट्रीमध्ये काय असतात बेटा, ऍप्लिकेबल असतात. मग असे एन्व्हायरमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा काही रिॲक्शन आहेत. त्यातली महत्वाची कुठली बेटा, ओझोन लेअर. ओझोन लेअर माहितीये ना, अर्थ आहे, अर्थच्या बाजूला एअर आहे, त्याला आपण म्हणतो ऍटमॉस्फिअर. आणि ऍटमॉस्फिअरच्या वर एक लेझन आहे, एक लेअर आहे, त्याला कुठली लेअर म्हणतो बेटा, ओझोन लेअर. जी प्रोटेक्शन करते कुणाचं, अर्थचं. कशापासून प्रोटेक्शन करते बेटा, UV रेज. पण सध्या पोल्युशन एवढं वाढलंय की ती लेअरची थिकनेस काय झाली बेटा, कमी. आणि डिक्रीज इन थिकनेस त्याला आपण म्हणतो डिप्लेशन. डिप्लेशन म्हणजे थिकनेस काय होती बेटा त्याची, रिड्यूस. ठीक आहे. सो नेक्स्ट कन्सेप्ट बघायचा आपल्याला आता टॉपिकचा, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. नवीन कन्सेप्ट. सो एक लक्षात ठेवा, दुसरं लक्षात राहील तुमच्या बेटा. एकच लक्षात ठेवू आपण, म्हणजे त्याच्या अपोजिट तुम्ही दुसरं लक्षात ठेवा. एक कुठलं लक्षात ठेवू आपण, ऑक्सिडेशन. कशाला म्हणायचं ऑक्सिडेशन, एक रिॲक्शन दिली आहे बघा, Mg प्लस O2 गिव्ह राईज टू MgO. इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी असे केले. ठीक आहे. ह्या रिॲक्शन मध्ये काय झालं बेटा,
ऑक्सिजन काय झालंय, ऍड झालंय. बघा Mg इकडे एकटाच होता का नाही, तिकडे गेल्यावर त्याच्यासोबत कोण आलेला आहे, ऑक्सिजन. सो इथं काय झालंय, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे. दुसरी रिॲक्शन MgH2, इथं काय होतंय बघा, MgH, इथं MgH सोबत होता, इथं गेल्यावर H काय पडले बेटा, बाहेर पडलेला आहे. म्हणजे इथं ऍडिशन ऑक्सिजन झाले, तर इथं काय झालं बेटा, रिमूव्हल. कुणाच रिमूव्हल झालं बेटा, हायड्रोजन. कुणाचं रिमूव्हल झालेलं आहे, हायड्रोजन. मग ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं मॅडम, अशी प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजनची काय होईल, ऍडिशन, किंवा ऑर हायड्रोजनचं काय होईल, रिमूव्ह. त्या प्रोसेसला कुठली प्रोसेस म्हणायचं बेटा, ऑक्सिडेशन. सो डेफिनेशन विचारती, व्हॉट इज ऑक्सिडेशन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन ऑर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, त्याला आपण म्हणायचं ऑक्सिडेशन. अजून एक ऍडिशनल टर्म लक्षात ठेवा, अजून एक नेक्स्ट डेफिनेशन ऑक्सिडेशनची, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑर इंक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑर इंक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज, त्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन. तुम्ही एकच लक्षात ठेवा, दुसरं विचारलं तर त्याला 1 सेकंद विचार करून अपोजिट सांगायचं. एकच लक्षात ठेवा, कुठलं लक्षात ठेवा, ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, इंक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे काय मॅडम, एक्झाम्पल, सोडियम. सोडियम इलेक्ट्रॉन लॉस करतो, लॉस केल्यावर कुठला चार्ज येतो बेटा, प्लस. इलेक्ट्रॉन लॉस केलंय, इन्क्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज. सोडियमवर काय चार्ज आहे का, 0 आहे का नाही, इथं कितीने वाढलंय, 1ने. म्हणजे कुठली प्रोसेस झाली आहे, ऑक्सिडेशन. आणि ह्याच्याच टोटल रिव्हर्स काय बेटा, रिडक्शन. मग आम्हाला रिडक्शन विचारलं तर 1 सेकंद विचार करायचा. आम्ही काय पाठ केलंय, ऑक्सिडेशन, ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, तिथं काय लिहायचं, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. फक्त उलट करा, ऍडिशनच्या जागी रिमूव्हल, रिमूव्हलच्या जागी ऍडिशन, लॉसच्या जागी गेन, इन्क्रीजच्या जागी डिक्रीज. जर तुम्ही चार्ज करत असाल तर इन्क्रीजच ठेवा, इथं फक्त पॉझिटिव्हच्या जागी काय लिहा बेटा, नेगेटिव्ह. दोन्ही उलटा करू नका, एकच, दोन्हीपैकी एकच उलटा करा. ठीक आहे. सो व्हॉट इज द रिडक्शन, रिडक्शन मीन्स रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन, डिक्रीज इन पॉझिटिव्ह चार्ज. लक्षात येते, त्याला काय म्हणायचं बेटा आपण, रिडक्शन. काय म्हणायचं त्याला, रिडक्शन. आणि ज्या प्रोसेसमध्ये दोन्ही स्टेप एकदम होतात, कुठली मॅडम, ऑक्सिडेशन ही एकत्र होते, रिडक्शन ही एकत्र होते, तर त्या दोघांना एकत्र म्हणायचं रिडक्शनचं रेड, ऑक्सिजनचं ऑक्सिडेशनचं ऑक्स. त्या प्रोसेसला काय म्हणायचं, रेडॉक्स रिॲक्शन. रेडॉक्स रिॲक्शनचा अर्थ काय, द रिॲक्शन इन विच रिडक्शन अँड ऑक्सिडेशन ऑकर सायमल्टेनियसली. सायमल्टेनियसली अर्थ एकत्र, एक जण ऑक्सिजन लॉस करते, दुसरं घेत आहे, एक जण हायड्रोजन लॉस करते, दुसरं घेत आहे. एकदमच होणार नाही, तर आता ऑक्सिडेशन झाले, उद्या रिडक्शन होत असेल तर त्याला रिडक्शन रेडॉक्स म्हणायचं नाही. द रिॲक्शन इन विच ऑक्सिडेशन रिडक्शन ऑकर सायमल्टेनियसली, सच रिॲक्शन इज कॉल्ड ॲज रेडॉक्स रिॲक्शन. कळालंय तुम्हाला, ऑक्सिडेशन कळालंय, रिडक्शन कळालंय. ठीक आहे. नेक्स्ट कन्सेप्ट, ऑक्सिडायझिंग एजंट. कुणाला म्हणायचं मॅडम ऑक्सिडायझिंग एजंट, एजंट असतात. आपल्याला घर बघायचं असेल तर घर दाखवणारे एजंट असतात का, इस्टेट एजंट म्हणतो, आपल्याला इस्टेट घ्यायची इस्टेट एजंट म्हणतो. सो सेम नावात काय बेटा, ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे हे काय करतील बेटा, ऑक्सिडेशन करतील. काय करतील हे, ऑक्सिडेशन. कसं करतील मॅडम ऑक्सिडेशन, तर ऑक्सिजन सप्लाय करून. ऑक्सिडेशन साठी काय लागतं, ऑक्सिजनचे ऍडिशन आहे ना. सो ऑक्सिडायझिंग एजंट काय करतील बेटा, ऑक्सिडेशन करतील. आणि कसं, बाय सप्लाईंग ऑक्सिजन. ऑक्सिजन सप्लाय करून ऑक्सिडेशन करत असतील तर त्याला काय म्हणा बेटा, ऑक्सिडायझिंग एजंट. कशी ओळखायची मॅडम ऑक्सिडायझिंग एजंट, तर तुम्हाला रिॲक्शन देता, रिॲक्शन वर ऍरो असतो, ऍरो वर असं स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ओ लिहिलेला असतो, आणि इथं खाली काहीतरी लिहिलेलं असतं. काय काय लिहिलेलं असतं, खाली एक लिहिलेलं असेल ओझोन, दुसरं लिहिलेलं असेल H2O2, थर्ड लिहिलं असेल K2CR2O7 H2SO4,
KMnO4H2SO4. ह्या चारीपैकी एक असतं, चारी नसणार आहे. ठीक आहे. ऑक्सिडायझिंग एजंट कसं ओळखायचं? ॲरोवर काय लिहिलेलं असतं? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये O. आणि ह्या चौघापैकी एक असतं. हे चौघ कोण आहेत? हे चौघ कोण आहेत बेटा? ऑक्सिडायझिंग एजंट. का? कारण की त्यांनी काय सप्लाय करतात आपल्याला? ऑक्सिजन. आपल्याला म्हणजे रिॲक्शन. मग असं का लिहिलंय मॅडम? हे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये का लिहिलंय? तर आज आपल्या आजूबाजूला जी हवा आहे त्याच्यामध्ये जो ऑक्सिजन आहे तो कुठल्या फॉर्म मध्ये आहे? O2. पण रिॲक्शनला तर एकच ऑक्सिजन लागणार असेल, तर त्याला नॅसंट ऑक्सिजन म्हणतो. काय म्हणतो बेटा? नॅसंट ऑक्सिजन. आणि हे चौघ काय करतील बेटा? नॅसंट ऑक्सिजन घेतात. त्यामुळे ह्या चौघांपैकी एक जण वापरतात कशासाठी? ऑक्सिजन देण्यासाठी. त्यामुळे ह्यांना काय म्हणतो आपण? ऑक्सिडायझिंग एजंट. कळते का? सो व्हॉट आर द ऑक्सिडायझिंग एजंट? Oxidizing agent are the chemical substance which responsible for oxidation by supplying oxygen. जे कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत? ऑक्सिडेशन करण्यासाठी. कसं करतील? दुसऱ्यांना काय देतात? ऑक्सिजन. ठीक आहे. जसं ऑक्सिडायझिंग एजंटचं होतं सेम तसंच रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट काय करून आणतील बेटा? रिडक्शन. रिड्युसिंग एजंट काय करून आणतील? रिडक्शन. ओके, बघा इथे टेबल दिलेला आहे. काय बघतोय आपण? ऑक्सिडेशन. ठीक आहे. ऑक्सिडेशनचा अर्थ काय बघितलं बेटा आपण? काय कंबाईन होणार आहे? काय गेन होणार आहे? ऑक्सिजन. काय लॉस होणार आहे? हायड्रोजन. ठीक आहे. त्यानंतर काय बघितलं? ऑक्सिडायझिंग एजंट कसं ओळखायचं म्हणून सांगितलं. ॲरोवर काय असते बेटा? स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काय असतंय? O. आणि खाली काहीतरी लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतात? ह्या चौघांपैकी कोणतं? ओझोन असेल, हायड्रोजन पर ऑक्साईड असेल, K2Cr2O7H2SO4, KMnO4H2SO4. या चौघांपैकी एक जण असतो. आणि त्यांनी काय देतात म्हणून सांगितलं बेटा आपल्याला? नॅसंट ऑक्सिजन. त्यांना काय म्हणायचंय बेटा आपल्याला? ऑक्सिडायझिंग एजंट किंवा ऑक्सिडंट. ठीक आहे. काय डेफिनेशन? द केमिकल सबस्टन्स विच ब्रिंग अबाउट ऑक्सिडेशन. असे सबस्टन्स जे काय घडून आणतात? ऑक्सिडेशन. कसं? बाय मेकिंग ऑक्सिजन अवेलेबल. ऑक्सिजन देऊन ऑक्सिडेशन घडून आणतील तर त्याला आपण काय म्हणतो बेटा? ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे. ह्याच्याच अपोजिट काय होतं मॅडम? रिडक्शन. ह्याच्याच अपोजिट काय होतं बेटा? रिडक्शन. रिडक्शन मध्ये काय? लॉस ऑफ काय असणार आहे? ऑक्सिजन. आणि गेन ऑफ काय असणार आहे बेटा? हायड्रोजन. कुठं आहे बघा? हायड्रोजन गेन कुठे दिसतंय का बघा तुम्हाला? गेन ऑफ हायड्रोजन. हा, गेन ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. त्याला कुठले म्हणायचं बेटा? रिडक्शन. त्याला काय म्हणा? रिडक्शन. आणि दोन्ही रिॲक्शन सायमल्टेनियसली झाले तर त्याला कुठली रिॲक्शन म्हणायची बेटा? रेडॉक्स रिॲक्शन. ठीक आहे. रिडक्शन आणि ऑक्सिडेशन एकत्र आलं तर त्याला काय म्हणायचं बेटा? रेडॉक्स रिॲक्शन. मग तुम्हाला पेपरला काय करतात बेटा? रिॲक्शन देतो. आणि रिॲक्शन मधले 4 गोष्टी ओळखायच्या. ऑक्सिडेशन कुणाचं झालं? रिडक्शन कुणाचं झालं? ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे? रिड्युसिंग एजंट कोण आहे? ह्या 4 गोष्टी ओळखायच्या. ठीक आहे. मी एकदा ट्रिक सांगते ती बघून तुम्ही करा. ठीक आहे. बघा पहिली रिॲक्शन कुठली आहे? पहिली रिॲक्शन कुठली आहे बेटा? CuO plus H2 give rise to Cu plus H2. ही रिॲक्शन आहे. ठीक आहे. कसं करायचं बघा. पहिला एखादा रिॲक्टंट चूज करा. चूज केला कुठला? CuO वाला. हा CuO रिॲक्टंट मधनं प्रोडक्ट मध्ये कुठं Cu आहे? दुसरा घ्या H2. हा रिॲक्टंट मधनं प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्जन कशात झाले बघ. ठीक आहे. बघा CuO कशात कन्व्हर्जन झालं बेटा? C. H2 कशात कन्वर्ट झालेला आहे? H2. ठीक आहे. डेफिनेशन अप्लाय करा. बघा CuO मधनं इथं कशात काय झालं बेटा? Cu. मग काय तर गेन झालंय का लॉस झालाय? लॉस. काय लॉस झालाय? ऑक्सिजन. आणि लॉस ऑफ ऑक्सिजनला काय म्हणलंय आपण? काय म्हणलंय? लॉस ऑफ ऑक्सिजनला काय म्हणलेलं आहे आपण? रिडक्शन. काय म्हणलेलं आहे? रिडक्शन. इथं काय झालं ह्याचं बेटा? रिडक्शन. इथं बघा H2. H2चं कन्व्हर्जन कशात झालंय बेटा? H2O. काय झालंय? गेन झाले का लॉस झालंय? गेन. कशाचं गेन झालेलं आहे? ऑक्सिजन. आणि ऍडिशन ऑफ ऑक्सिजनला काय म्हणलंय आपण? ऑक्सिडेशन. ठीक आहे. मग आपल्याला लिहायचंय काय जायचं? ऑक्सिडेशन कुणाचं झालंय? रिडक्शन कुणाचं झालंय? ते लिहायचं आपल्याला. ठीक आहे. ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन कुणाचं झालंय? H2.
रिडक्शन कुणाचं झालं रिडक्शन. ठीक आहे. आणि दुसरं लिहायचं आपले बेटा ऑक्सिडायझिंग एजंट. आणि दुसरा कुठला लास्ट रिड्युसिंग एजंट. ठीक आहे. आता हे कसं करायचं उलट करून टाक. ऑक्सिडायझिंगला कुणाचं लिहा बेटा रिडक्शन वा. रिड्युसिंगला कुणाचं लिहा ऑक्सिडेशन वा. ठीक आहे. बरोबर आहे का बाबा. ऑक्सिडेशन कुणाला म्हणले गेन ऑफ ऑक्सिजन. बरोबर आहे का बघा. इथं हायड्रोजन होता तिथं एक ऑक्सिजन गेन झाले. रिडक्शन लॉस ऑफ ऑक्सिजन झाले लॉस. ऑक्सिडायझिंग एजंट कुणाला म्हणलंय जो ऑक्सिजन सप्लाय करतो. कोण ऑक्सिजन सप्लाय केला हायड्रोजनला. हायड्रोजनला कोण ऑक्सिजन दिलं ह्यांनी दिलंय ना. त्यामुळे तो कोण झाला बेटा ऑक्सिडायझिंग एजंट. आणि उरलेला दुसरा कोण असणार रिड्युसिंग. सो तुम्हाला रिॲक्शन दिल्यावर काय करा बेटा असा ॲरो ओळखा. ॲरो ओळखून कुणाचं ऑक्सिडेशन झालंय रिडक्शन झालंय ते लिहा. ते मला कळलं तर उलट करा. ऑक्सिडेशन ज्याचं झालं त्याला काय लिहा रिड्युसिंग एजंट. आणि रिडक्शन ज्याचं झालं त्याला काय लिहा बेटा ऑक्सिडायझिंग एजंट. लक्षात येईल. लक्षात येईल. दुसरं एक एक्झाम्पल दिलेलं सांगचाल मला कसं करायचं ते कळालंय. बस बरं.